इथे मुंबईमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन केले जाते। मुंबईत आंबेडकरी समाजाचं आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानाबाहेर हजारो बौद्ध आंदोलक सहभागी झालेत। महाबोधी महाविहाराचं नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी होती। महाबोधी महाविहार ऍक्ट 1949 रद्द करण्याची आंदोलकांनी मागणी केली। दरम्यान आझाद मैदानातून या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। शासनाने महाबोधी महावीर ऍक्ट रद्द करावा आणि या महावीराचे सगळे जे नियंत्रण आहेत बौद्धांच्या हाती द्यावे अशी ही प्रमुख मागणी घेत गेल्या अनेक दिवसांपासून बौद्ध बांधव आणि भिक्षूंचं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे। सध्या आपण आझाद मैदानाच्या बाहेर उपस्थित आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात बौद्ध बंधू या ठिकाणी दाखल झालेत आणि मोठं आंदोलन त्यांनी मुंबईमध्ये पुकारलेलं आहे। जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा एक मोठा मार्च आज काढण्यात आलेला आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने हे जे ऍक्ट आहे महाबोधी महावीर ऍक्ट हे रद्द करावा आणि याचे सगळे नियंत्रण बौद्धांच्या हातात द्यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि पुढे देखील हे आमचं असंच आंदोलन आक्रमक आंदोलन सुरूच राहील। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आम्ही या ऍक्टच्या विरोधात आक्रमक राहूत अशी भूमिका बौद्ध बांधवांनी आणि बौद्ध भिक्षूंनी जी आहे ती घेतलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर जर तोडगा काढला नाही तर आम्ही मंत्रालय सोबतच मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये आंदोलन पुकारू असा इशारा सुद्धा शासनाला देण्यात आलेला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सीमा आढे, 24 तास।